नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा. तर लक्ष्मीपूजन यावर्षी कधी करायचं आहे, म्हणजे 20 तारखेला करायचं आहे की 21 तारखेला करायचं आहे, त्यासोबतच लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसं तर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारसेलाच आपल्याला दिवाळीचा पहिला दिवा हा लावायचा असतो. त्या दिवशी रमा एकादशी देखील आहे, परंतु आपण सगळेजण वाट बघत असतो ती म्हणजे लक्ष्मीपूजनाची. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावस्या असते. अमावस्या तिथीलाच लक्ष्मीपूजन हे केले जाते. लक्ष्मीपूजन आपण अमावस्या ज्या दिवशी असते त्या दिवशी सायंकाळच्या वेळेला आपण लक्ष्मीपूजन करतो. तर यावर्षी दिवाळीच्या अमावस्येची सुरुवात म्हणजे दर्श अमावस्येची सुरुवात ही 20 तारखेला दुपारी 3:44 होणार आहे आणि 21 तारखेला सायंकाळच्या वेळी 5:54 अमावस्येची समाप्ती होणार आहे. तर आपण तर दिवाळीची पूजा म्हणजे लक्ष्मीपूजन आपण अमावस्येच्या दिवशी सायंकाळच्या वेळीच करतो. त्यावेळेस तर मग अमावस्या संपणार, तर मग कसं करायचं आहे, तर 20 तारखेला जरी अमावस्येला सुरुवात होणार असली तरी सुद्धा आपण आपल्या पंचांगानुसार किंवा आपल्या शास्त्रानुसार आपण अमावस्या जी सूर्याने बघितलेली आहे त्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. म्हणजे आपल्याला 20 तारखेला लक्ष्मीपूजन करायचं नाही. 20 तारखेला दुपारी अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि उगवती जी तिथी असते त्या तिथीला सूर्यनारायण अमावस्या ही बघतात. म्हणजेच 21 तारखेला सूर्याने बघितलेली अमावस्या आहे. जरी अमावस्याची समाप्ती 5:54 होणार असली तरी सुद्धा आपल्याला सायंकाळच्या वेळीस म्हणजेच 21 तारखेलाच लक्ष्मीपूजन करायचं आहे. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा 21 तारखेला सायंकाळी 6:10 तर 8:40 लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये आपण आपलं लक्ष्मीपूजन हे करून घ्यायचं आहे. 2.5 तासाचं शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावरती आपण आपलं लक्ष्मीपूजन हे 21 तारखेला करायचं आहे. आपण सूर्याने बघितलेली तिथीच पकडत असतो, त्यामुळे 21 तारखेलाच लक्ष्मीपूजन करायचं आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. म्हणजेच लक्ष्मी मातेला प्रसन्न करणाऱ्या वस्तू आपण आवर्जून लक्ष्मीपूजनामध्ये ठेवाव्या. तसं तर लक्ष्मीपूजन म्हणजे अनेक जण फोटो ठेवतात, म्हणजे माता लक्ष्मीचा, त्यासोबत सरस्वती मातेचा आणि गणपतीचा फोटोची पूजा ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते. परंतु आवर्जून तुम्ही मातीची जी मूर्ती असते लक्ष्मी मातेची ते देखील आणावी, कारण दिवाळीच्या दिवसामध्ये मातीची लक्ष्मीची मूर्ती, मातीच्या पंत्या आणि जे बोळके असतात मातीचे त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी आवर्जून तुम्ही ह्या वस्तू खरेदी करा. म्हणजे तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी जरी ह्या वस्तू खरेदी केल्या तरी सुद्धा चालते. त्यासोबतच जो फडा असतो ज्याला कुठे कुठे शिरई देखील म्हणतात ती देखील आवर्जून लक्ष्मी पूजनामध्ये ठेवावी. त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या ज्या वस्तू असतात म्हणजे त्यामध्ये कवड्या येतात, पिवळ्या पांढऱ्या कवड्या, त्यासोबतच गोमती चक्र जे असते ते देखील लक्ष्मीपूजनामध्ये आवर्जून ठेवावं. कमळगट्ट्याची माळ, ह्या कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी ह्या माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या वस्तू आहेत. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही आवर्जून ह्या वस्तू लक्ष्मीपूजनामध्ये ठेवा. आपण लक्ष्मीपूजन यासाठी करत असतो की माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा, ती चिरकाल आपल्या घरामध्ये टिकून राहावी, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी. आपण माता लक्ष्मीचं पूजन यासाठी करत असतो की माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे. त्यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा, आपल्यावरती प्रसन्न व्हावी यासाठी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. त्यामुळे माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू आपण आवर्जून लक्ष्मीपूजनामध्ये ठेवाव्या, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील, माता लक्ष्मीचा वास चिरकाल आपल्या घरामध्ये राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.